हे बघा, मी तर तुम्हाला एकदम रांगड्या भाषेत सांगितलं तर माझं तर असं आहे की कोणी दिवसभर कॉलर वरती करून चालू शकत नाही, पण दिवसभर माणूस मिशी अशी टाईट करून चालू शकतो. तुमच्या मिशीच्या स्टाईलविषयी काही विचार नव्हते का मतदारसंघात? हो, लोकांना आवडले. मर्दपणा आहे शेवटला. जुन्या काळातली जर टोपीवाली माणसं जर पाहिली की जुन्यामधला जो आपला सातारकर जो खरा होता तो टोपी घालायचा. आज मधल्या काळामध्ये ही टोपी लुप्त झाली आणि लोकांनी मिशाही त्या ठिकाणी कट केल्या. माझ्या वडिलांच्या मिशा होत्या म्हणून काही वर्षापासून मी येते खासदारकीच्या निवडणुकीमध्ये नाही, याच्या अगोदरही मी त्या ठिकाणी मिशा ठेवल्या आणि त्या मिशा मी कंटिन्यू केल्या आणि मला आवडतात. शेवटी मर्दाची एक स्टाईल असते, त्याच्यामुळे मला वाटतं मग त्यांनी खुलासा करावा. माथाडीला कुणाला पिळलं, माथाडीसाठी आजपर्यंत कुणी आंदोलने केली, त्यांनी सातारकरांसाठी काय आंदोलन केलं. भूमाता ब्रिगेड जी काय काढली, त्या भूमाताच्या ब्रिगेडमध्ये त्यांनी दुष्काळ भागातल्या असणाऱ्या लोकांना पाणी देणार म्हणून त्यांनी मोर्चा काढला, निवडणूक जिंकले, विषय संपला. लोकांना खोटं कोण बोलतं, लबाड कोण बोलतं हे लोकांनी विचार केला पाहिजे. आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचार केला पाहिजे. टोल नाक्याबद्दल त्यांनी आजपर्यंत का निर्णय घेतला नाही. मी निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून टोल नाक्याबद्दल बोललो. एकदा तरी टोल नाक्याबद्दल ते बोलले का? त्यांचे जेवढे जवळचे सहकारी आहेत, मी नाव घेऊन बोलू शकतो की तेच टोल नाका चालवतात. टोल रिलायन्स कसं चालवतो? टोल नाक्याचे मारामाऱ्या तुम्हाला माहित नाही का? सातारकरांना काय काय झालेले आहेत. तुमच्या पत्रकारांचे जुने रेकॉर्ड मी काढायचे का? तुम्हालाही माझ्यापेक्षा माहिती आहे टोल नाक्याचा झोल कसा चाललेला आहे, कुणाच्या गाड्या अडवल्या, कुणी काय दादागिरी केली, कुणाच्यावरती केसेस दाखल झाल्या, हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे. म्हणून स्पष्ट बोलण्यापेक्षा त्यांनाही माहिती आहे की साताऱ्यामध्ये 2 टोल नाके चालतात. एक कराडवाला चालवतो, एक वाईवाला चालवतो. त्यातले पैसे किती रिलायन्सला जातात, किती कुणाच्या घशात जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. काय बाबा, खासदार उदयनराजे भोसलेंना मी पाडणार जाहीर केले. हो, मग काय झालं? इट इज बघा, नाव पुढे घेतलं, मधी का नाही घेतलं, शेवटी का घेतलं? माझी लढाई खास निवडणुकीमध्ये त्यांच्या बरोबरच आहे ना. माझी लढाई छत्रपतींच्या बरोबर नाहीये. माझी लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेप्रमाणे लोकांनी मतदान केलं पाहिजे. लोकप्रतिनिधी आपल्या विभागातल्या विकासासाठी निवडून दिलेले आहे. मी त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि मी त्यांच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे नाव पुढे घेतलं मागे घेतलं काय नाही, हे प्रश्न सगळे त्यांचेच आहेत. त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे. ते शुद्धीत देतील का हा प्रश्न तुमचा असला पाहिजे. ते उत्तर शुद्धीत देतील का तुमचा प्रश्न असला पाहिजे. आणि त्यांनी उत्तर नाही दिलं तर जनता यामध्ये उत्तर मागेल. खरं म्हणजे हे जनतेनेच उत्तर मागितलं पाहिजे. हे जे प्रश्न मी मांडलेत हे सामान्य जनतेने मला विचारलेले प्रश्न आहेत आणि हे मी त्यांना मांडता येत नाही म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना मांडलेले आहेत. निवडणुकीमध्ये दोन्ही एकत्र येतात का कधी? काय राव, बघा, आमने सामनेचा प्रस्ताव हा दुसरा आहे, तो नंतर मी बोलतो. नाही, असं आहे बघा, हे निवडणुकीमध्ये बोला काय म्हणताय? नाही त्यांचं उद्या काय बघा जेवण खाण्याची व्यवस्था ते छत्रपती आहेत, त्यांची जेवण खाण्याची व्यवस्था चालू आहे असं मला माहित आहे. परंतु जेवढं क्षमतेमध्ये असेल ते केलं जाईल. तुमचा जो मुद्दा होता ना, खरी गोष्ट आहे की माझ्या या पत्रकार परिषदेमध्ये मधल्यानंतर त्यांना जर उत्तर सापडत नसेल, त्यांना जर हे प्रश्नाची उत्तर द्यायची नसेल तर जाहीर समोरासमोर आपण कधी प्रश्नावली लावू शकता. त्याच्यामुळे काय अडचण नाहीये, मी तर त्याला तयार आहे. म्हणून मी परत एकदा काही प्रश्नावली घेऊन सातारकरांच्या जनतेसाठी आणि खुद्द खासदारांनाच त्या ठिकाणी काही प्रश्नावली मी विचारू इच्छितो आणि त्यांनी त्याचा खुलासा व्यवस्थितपणे शुद्धीमध्ये प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून करावा अशी माझी विनंती राहील. खासदार साहेबांनी 10 वर्षामध्ये संसदेमध्ये जे काही काम केलं असेल, साधारण लोकप्रतिनिधी लोकांनी मतदान केल्यानंतर ते संसदेत पोचले. संसदेत पोचल्यानंतर त्यांनी साधारण किती प्रश्न संसदेत पोचल्यानंतर त्यांनी साधारण किती प्रश्न विचारले, किती प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिली. साधारण ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये
त्यांची नेमकी हजेरी किती होती, किती काळ ते हजर राहिले. कारण ऑफिशियली माझ्याकडे पार्लिमेंटचे रेकॉर्ड्स आहेत, जे मला गरज वाटल्यास तर मी ते प्रसिद्ध करेल आणि ते कुणालाही वेबसाईटमध्ये मिळतात. पार्लिमेंटचे रेकॉर्ड हे हिडन एजेंडा नाही, हा ओपन एजेंडा आहे. त्याच्यामुळे त्यांनी ह्याचं व्यवस्थितपणे उत्तर द्यावं, पहिला मुद्दा. माझा दुसरा मुद्दा आहे, सातारकरांच्या प्रश्न सोडवण्याकरिता संसदेमध्ये त्यांनी किती प्रश्न विचारून किती तास चर्चेमध्ये सहभागी झाले. तर मला माहिती आहे की आता मी विधान परिषदेच्या वरती काम केलेलं आहे, मला त्याचं नॉलेज आहे की विधान परिषदेमध्ये बऱ्याचशा विषयावरती चर्चा येतात. शेतकऱ्यांची येते, GST बद्दल येते, त्या ठिकाणचं वेगवेगळ्या टॅक्सेशनच्या बद्दल येते, वेगवेगळ्या मुद्द्यावरती येते, धरणाबद्दल येते, धरणग्रस्तांबद्दल येते, शहरीकरणावरती येते, बुलेट ट्रेनबद्दल पण येऊन गेलेली आहे. परंतु या सगळ्या विषयावरती आम्ही सहभागी होतो. परंतु त्यांनी आजपर्यंत केंद्रामध्ये कुठल्या चर्चेमध्ये ते सहभागी झालेले आहेत व त्यांच्याकडे जर ऑफिशियली काही डॉक्युमेंट असतील तर त्यांनी त्या आपल्या सातारकरांच्या समोर त्यांनी ते प्रसिद्ध करावे विथ ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन म्हणजे कॉपी पेस्ट नको, कम्प्युटरमध्ये टाईप केल्याने कॉपी पेस्ट नको. ऑथेंटिकेशन पार्लिमेंटचं त्या ऑथेंटिकेशनचं असतं, त्या ऑथेंटिकेशन प्रमाणे त्या ठिकाणी द्यावेत, ठिकाणी मांडलेले आहेत. माझा त्यांना एकदम सोपा प्रश्न आहे की तुम्ही GST बद्दल बोलता, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या बद्दल, तर कमीत कमी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या बद्दल जे सातारकरचे जे व्यापारी आहेत, ज्यांच्यामुळे ते म्हणतात की GST मुळे देशाचं नुकसान झालं, तर कसं नुकसान झालं, कसं नुकसान होणार आहे असं तुम्ही पार्लिमेंटमध्ये बोललात का? कारण GST बद्दल फार मोठं अधिवेशन त्या ठिकाणी चाललं होतं, बरेच तास दिवस ही जी चर्चा झाली होती आणि मुद्द्याचे होते. मग तुम्ही ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून जाता त्यावेळेला तुम्ही त्या विषयावरती बोलता का किंवा बोललात का हे त्यांनी या ठिकाणी सांगायला गरजेचं आहे. नोटाबंदी जी मिमिक्री आजकाल ते नोटाबंदीमध्ये काल पार्थ पवारांच्या ठिकाणी केली, खरं म्हणजे मिमिक्री आर्टिस्ट आता म्हणावं लागेल आणि ते मला फार वाईट वाटतं की एक खासदार एक मिमिक्री आर्टिस्ट, पण इज नॉट अ मिमिक्री आर्टिस्ट ऑल्सो. जो काय आवाज त्यांनी काढला तो नक्की कुठल्या प्राण्यांचा होता तो मला कळाला नाही. परंतु त्यांनी बोलता बोलता नोटबंदीचा जो मुद्दा मांडला, GST आणि नोटबंदीचा जो मुद्दा मांडला, तर त्या नोटबंदीबद्दल त्यांनी पार्लिमेंटमध्ये दंगा केला असणार, कारण त्यांनी लाखो सातारकरांचं नेतृत्व करताय. नोटबंदीबद्दल तुम्ही आज म्हणता की नोटबंदी चुकीची झाली, मग तुम्ही सभागृहामध्ये नोटबंदीबद्दल बोलायला असलाच, तुम्ही सभागृह असं डोक्यावर उचललं असेल, कारण नोटबंदीबद्दल चर्चा आमची पण झालेली आहे, तुम्ही फार आदळपट केली असेल, मग तुम्हाला त्याचे पुरावे द्यावे लागतील ना, तुम्हाला तुमचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स द्यावं लागेल. कारण सभागृहामध्ये जो खासदार जे बोलतात ते रेकॉर्ड होतं आणि ते रेकॉर्ड पब्लिकली अवेलेबल असतं. कोणीही पब्लिक त्या वेबसाईटवरती जाऊन GST बद्दल लोकसभेमध्ये कोणी काय बोललेलं आहे याच्याबद्दल ते स्पष्टपणे लिहिलेलं असतं, ते तुम्हाला मिळतं. मी तपासलं पण मला सातारच्या खासदारांचं नाव कुठे आढळलेलं नाही. आज लोकांना GST आणि नोटबंदीबद्दल जे तुम्ही भाष्य करता ते जर तुम्ही केंद्रामध्ये पार्लिमेंटमध्ये जर केलं असतं तर यदा कदाचित तुम्हाला त्याचं उत्तर व्यवस्थित मिळालं असतं. किंबहुना देशाचे असणारे पंतप्रधानांनी आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जे चांगले निर्णय घेतलेले आहेत ह्याचे व्हिडिओज पब्लिकली लोकांमध्ये आहे. कौतुक करताना आहे, मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय, पंतप्रधानांचं कौतुक केलंय, हे सगळे YouTube मध्ये आहेत. मग तुम्ही त्या विषयावरती आज स्पष्टपणे या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे.